ठरलं तर मग या मालिकेच्या 6 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता अर्जुन सायलीने खूप मोठी युक्ती करत रविराजांच्या समोर, प्रतिमा समोर तन्वीचाच म्हणजे खोटारड्या प्रियाचा खरा चेहरा कसा आणलाय. आणि आता त्यानंतर रविराज आणि प्रतिमा यांनी आता प्रियासोबत काय व्यवहार केलाय हे या व्हिडिओमध्ये पाहूया. इकडे आता 6 नोव्हेंबरच्या भागामध्ये सायली सांगत असते, सर मी कसं विसरू शकते, माझी सही हुबेहूब करणारी फक्त एकच व्यक्ती आहे. यावरती अर्जुन म्हणतो, कोण आहे ती व्यक्ती. यावरती सायली सांगायला लागते, ती म्हणजे प्रिया. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा मला माहिती आहे ती खोटारडी आहे किंवा ती धादांत खोटं बोलू शकते, पण सही करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे हो, त्याची खूप प्रॅक्टिस करायला लागते. यावरती सायली म्हणते, मी तुम्हाला सांगते ना की प्रिया माझी हुबेहूब सही करू शकते. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही इतक्या शुअरली कसं काय हे सांगू शकता. यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, सर कारण प्रियाने याच्या आधी सुद्धा हे असं काहीतरी केलेलं आहे. मग फ्लॅशबॅकमध्ये जात आश्रमात ज्या वेळेला दोघी जणी राहत असतात त्यावेळेची घटना आता सायली सांगते. सायली आणि मधुभाऊंचं जे जॉईंट अकाउंट असतं त्याच्यामधून काही अमाऊंट डिडक्ट झालेली असते आणि त्यातलाच एक चेक मिळालेला असतो ज्याच्यावरती प्रियाने सायलीची सही केलेली असते. मग सायली आता प्रियाला जाब विचारले येते, काय आहे हे प्रिया, ही सही का तू केलीस. यावरती प्रिया म्हणते, काय आहे हे तुला कळत नाहीये का, ही बँकेची विड्रॉ स्लिप आहे. यावरती सायली म्हणते, ते मला कळत आहे पण याच्यावरती सही मी केलेली नाहीये आणि माझ्या त्या अकाउंटमधून काही पैसे डिडक्ट झालेले आहेत. त्यावरती प्रिया म्हणते, हो मी सरळ तुझ्याकडे पैसे मागायला आले होते, मला एक लिपस्टिक आणि काही मेकअपचं सामान घ्यायचं होतं, त्यासाठी मला पैसे हवे होते म्हणून मी तुझ्याकडे आले होते, तर तू मला स्पष्टपणे नकार दिलास मेकअपचं सामान न घेण्यासाठी आणि त्यामुळे मला हे करायला लागलं. तू जर का मला पैसे दिले असतेस ना तर हे असं मला काही करायला लागलं नसतं. या सगळ्यामध्ये तुझीच चुकी आहे. यावरती सायली सांगते, तुझं मेकअपच्या सामानासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत, तू या सगळ्यामध्ये हे पैसे जे आपण आश्रमातील मुलांसाठी ठेवलेले असतात, त्यांचा किराणा खर्चासाठी असतात, त्यातले पैसे काढलेस, तुला लाज नाही वाटत. प्रिया म्हणते, मला नाही लाज वाटत, मी काढायचे ते काढलेत, तुला काय करायचं ते कर जा. असं म्हणत प्रिया इकडे सायलीसोबत भांडण करत असते आणि हीच आठवण सायली आता अर्जुनला सांगत असते की त्यावेळेला सुद्धा ती माझी सही करायची आणि आत्ता सुद्धा ती माझी सही करू शकते आणि तसंही तिला आपलं नातं आवडत नाहीच आहे, त्यामुळे ती आपल्या नात्यामध्ये फूट पाडण्यासाठी काहीही करू शकते. असं म्हणत सायली आता अर्जुनला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळं प्रियानेच केलेलं आहे. सायली म्हणते, आता त्या प्रियाला मी सोडणार नाही. आता या सगळ्यामध्ये घरच्यांना त्रास देऊन नको ते काहीतरी त्यांच्या मनात भरवून ती जे काही नाटक करत आहे ना त्या नाटकाचा आता मात्र अंत झालाच पाहिजे. असं म्हणत सायली आता सांगते की मी काहीही झालं तरी सुद्धा रविराज काका आणि प्रतिमा आत्या या दोघांच्या समोर आता हे सत्य आणल्याशिवाय राहणार नाहीये. या प्रियाचा पर्दाफाश त्यांच्या समोरच करणार. असं म्हणत सायली आणि अर्जुन या दोघांनी मिळून आता खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी आता मात्र दोघं जण खूप मोठी गोष्ट करणार असतात. तोपर्यंत इकडे रात्री प्रियाला एक्साइटमेंट असते. काय झालं असेल सुभेदारांच्या घरामध्ये, आजपर्यंत सायली बाहेर गेली असेल का, ही अस्मिता का फोन करत नाही. मग न राहून इकडे आता प्रिया अस्मिताला कॉल करते, काय ग अस्मिता, काय तिकडची खबरबात, मला तिकडची काहीच खबरबात तू देत नाहीयेस. सायलीला काढलं का पूर्णाजीने बाहेर, सायली गेली का बाहेर, अजून एकटाच आहे ना. अगं अस्मिता बोल ना, मला माहिती आहे आनंदाच्या भरामध्ये तुझ्याकडून शब्द काही फुटत नाहीयेत, पण बोल बोल, तुला बोलायला तर पाहिजेच ना. काय झालं, सायली कशी गेली, हे सगळं जोपर्यंत सत्य मला कळत नाही तोपर्यंत मला कसं कळणार तिकडे काय झाले. बोल बोल, आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट घडले ना. असं म्हणत इकडे आता प्रिया खूप एक्सायटेड असते. त्यावरती अस्मिता म्हणते, हो माझे शब्द फुटत नाहीत ही गोष्ट खरी असली तरी ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे म्हणून नाही, आपल्यासाठी निगेटिव्ह गोष्ट घडली म्हणून माझ्याकडून शब्द फुटत नाहीयेत. प्रिया चिडते आणि काय निगेटिव्ह काय, कालपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत सिच्युएशन पॉझिटिव्ह होती आणि अचानकपणे निगेटिव्ह सिच्युएशन आलीच कुठून. यावरती अस्मिता म्हणते, काय सांगू, अगं बरोबर सगळं घडलं होतं पण त्यानंतर जी गोष्ट घडली ना
ती एकदम चुकीची घडली. अगं पूर्णाजीला पॅनिक अटॅक आला ना, आणि पूर्णाजीला पॅनिक अटॅक आल्यावरती ते सगळं विसरून सायली सांगायला लागली की मी अर्जुनला माफ केलंय. आणि त्यानंतर मग आता पूर्णाजी थोडीफार रिकवर होत आहे. पण या सगळ्यामध्ये आता त्या डिवोर्स पेपरची नोटीस किंवा हे डिवोर्स पेपरचं सत्य किंवा सायलीने ही नोटीस पाठवले, हे सगळं सगळं आता घरचे विसरून गेले आणि त्यामुळे हा विषय पूर्णपणे मागे पडला. आता प्रियाला काय करू आणि काय नको असं व्हायला लागतं. त्यावरती अस्मिता म्हणते बघ ना, सगळं आपलं प्लॅनिंग अगदी बरोबर झालं होतं. बरोबर या प्लॅनिंगमध्ये आता आपण बरोबर पुढे चाललो होतो. म्हणजे सायली अर्जुन वेगळं होण्याची वेळ आली होती. पण तरी सुद्धा अचानकपणे हे सगळं घडल्यामुळे पूर्णाजीला अचानक पॅनिक अटॅक आल्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपला प्लॅन फ्लॉप झालाय. किती काही झालं ना तरी दरवेळेला पूर्णाजी हे असंच करते. आता झालं ती सायली या घरातच राहणार असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया चिडते आणि अस्मिता म्हणते हे बघ अजून काही अपडेट असतील तर मी देईन. प्रिया म्हणते नको तुझ्या त्या अपडेट, नेहमी त्या अपडेट एकदम चुकीच्या असतात. या सगळ्यामध्ये कसल्या अपडेट देते ही मला. आणि आता ती फोन कट करते. फोन कट केल्यावरती आता इकडे प्रिया विचार करते सायली तू दर वेळेला माझा प्लॅन फ्लॉप करतेस पण या वेळेला नाही. या सगळ्यामध्ये मला आता एक महत्त्वाचं काम करायला पाहिजे. ते म्हणजे तुझे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मला काहीही करून शोधायलाच पाहिजेत. कारण आत्ता माझ्या हातामध्ये तो एकच मोहर आहे. या दिवाळीला नाही तुझी वाट लावली ना तर तू लक्षात घे. आता एकदा का तुझे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधले आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधून एकदा का मी ते सगळ्यांच्या समोर आणले की तू किती खोटारडी आहेस हे सगळ्यांना समजेल आणि त्यानंतर सुभेदारांच्या घरामधून तुझी रवानगी कायमची बाहेर होईल. आता हे काहीही करून मला करायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे प्रिया सुभेदारांच्या घरामध्ये जाण्याचं प्लॅनिंग करत असते. जेणेकरून ते कॉन्ट्रॅक्ट पेपर मिळतील आणि त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवरून आता सायली आणि अर्जुन यांचं भिंग फोडून त्यांना वेगळं करता येईल. चिडलेली प्रिया आता एकदम कजाग झालेली असते. तोपर्यंत इकडे आता सायली अजूनही खाली आलेली नसते. सुभेदारांच्या घरामधली सकाळ सायलीच्या कॉफीशिवाय सुरूच होत नसते. त्यामुळे प्रताप सांगत असतो कल्पना म्हणजे काय ग, या दोघांच्या मध्ये सगळं निवळलं असेल ना. बघ ना सायलीच्या हातच्या कॉफीची रोजची सवय झाली पण अजूनही सायली काही खाली आलेली नाहीये. सगळं शांत शांत वाटते. ही शांतता वादळाच्या पूर्वीची शांतता नसेल ना. कल्पना म्हणते नाही तुम्ही कोणताही विचार करू नका, असं काही नसेल. सायलीने पूर्णाजीला वचन दिले ना. यावरती प्रताप म्हणतो बरं झालं पूर्णाई मावशीकडे गेले. माझा फोन झाला होता बरं का, म्हणजे मावशीची तब्येत बरी आहे. दिवाळीपर्यंत यायचं म्हणत होती. त्यावरती कल्पना म्हणते नाही नाही इतक्या घाईघाईत येऊ नको म्हणा, कारण आपल्यासोबत पूर्णाई नेहमीच दिवाळी करतात. पण त्यांच्या बहिणीला आज त्यांची गरज आहे ना, त्यामुळे बहिणीकडेच राहा असं म्हणा त्यांना. दिवाळी आपण नंतर पण साजरी करू. पण खरं आहे तर म्हणजे इकडे सायलीने पूर्णाईंना वचन दिले की ती कुठेही जाणार नाही तर नक्कीच जाणार नाही. यावरती अस्मिता म्हणते काही सांगू नकोस, जी मुलगी कधीही पलटू शकते ना ती काही करू शकते. त्यावरती कल्पना चिडते आणि अस्मिता जरा तोंड बंद ठेव, तोंडाला येईल ते लगाम लाव जरा, असं म्हणत असताना अर्जुन आणि सायली दोघ जण खाली येतात. अर्जुन सायली खाली आल्यावरती इकडे कल्पनाला आनंद होतो, कारण दोघ जण एकत्रितपणे कुठेतरी बाहेर चाललेले असतात. त्यावरती कल्पना म्हणते काय रे अर्जुन, तू आणि सायली तुम्ही सोबत बाहेर चाललायत का. यावरती अर्जुन म्हणतो हो मम्मा, थोडंसं महत्वाचं काम आहे. यावरती कल्पना म्हणते सावकाश या, छानपैकी एन्जॉय करा बरं का. आता कल्पनाच्या मनावरचं सगळं दडपण दूर होतं, कारण आत्तापर्यंत दोघांच्यात खरंच भांडण कितपत टोकाला गेलेत हे कळत नसल्यामुळे आता दोघ जण सोबत आहेत ही गोष्ट कल्पनासाठी खूप सुखावह असते. आणि त्याच वेळेला इकडे आता विमल सांगत असते कल्पनाताई म्हणजे मी ना गोड शंकरपाळ्यांचं पीठ भिजवले. इकडे सायली म्हणते हे काय, तुम्ही तर फराळ सुरू पण केलात. मी येईन ना, मी आल्यावरती फराळ सुरू करूया. यावरती विमल म्हणते सायलीताई मी फक्त पीठ भिजवलंय असं म्हटलं, तुम्ही आलात ना की मगच आपण फराळ सुरू करूया. सायली म्हणते आई तुम्ही एकट्यानी धावपळ करत काहीही करू नका, मी येणार आहे की नाही, त्यामुळे मी आल्यावरती आपण स्वयंपाक किंवा आपण फराळ करूया. असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते हो ग हो, म्हणजे तुला या सगळ्यामध्ये सगळं केल्याशिवाय चैन कशी पडायची, आणि त्यामुळे तू आल्याशिवाय मी काहीही करणार नाहीये. असं म्हणत कल्पना आणि विमल सायलीला तू निवांत ये, तू आल्यावरती आपण छानपैकी फराळाचा बेत करूया असं म्हणतात.
मग अर्जुन आणि सायली त्यांच्या कामानिमित्त बाहेर पडतात. त्यावरती सायली विचार करते, काय आहे आता हे सगळं? अस्मिता विचार करते, काय आहे हे सगळं? म्हणजे या सगळ्यामध्ये हे दोघं जण कालपर्यंत डिवोर्ससाठी भांडत होते आणि आज सगळं विसरून दोघंही हातात हात घालून गळ्यात गळे घालून बाहेर पडलेत. झालं आता, ते कालचा दिवस खरा होता की आजचा दिवस खरा होता? अस्मिताला काहीच कळत नाही. तोपर्यंत इकडे आता प्रिया विचार करत असते, मला काहीही करून सुभेदारांच्या घरामध्ये जायलाच पाहिजे, कारण जोपर्यंत सुभेदारांच्या घरामध्ये जात नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये मला आता ते पेपर सापडणार नाहीत. या दोघांनी पेपर कुठे लपवलेत, नक्की काय केले त्या पेपरचं, हे सत्य मला आता कळायलाच पाहिजे, असा विचार करत आता प्रिया असते. तोपर्यंत तिकडे नागराज येतो. नागराज म्हणतो, काय कोणता फ्लॉप विचार करतेस? आता कोणता अजून फ्लॉप प्लॅन करायचा आहे? एक एक धाड 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 करत तुझे सगळे प्लॅन फ्लॉप होत आहेत आणि अजूनही प्लॅन करण्याचं काही सोडत नाहीयेस बरं. यावरती प्रिया आता म्हणायला लागते, बरोबर आहे, ही चिकाटी तुमच्याकडूनच आले ना, तुम्ही नाही का एकावर एक धडाधड प्लॅन फ्लॉप करताय, त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला सुद्धा तुमच्यासारखंच चिकाटी धरायला पाहिजे ना. त्यावरती आता इकडे नागराज म्हणतो, गप ग, तू माझ्यासोबत तुला कम्पेअर करू नको, माझं नाही कोणते प्लॅन फ्लॉप होत. प्रिया म्हणते, आत्ता सांगेन मी तुम्हाला तुमचे किती प्लॅन आणि कसे प्लॅन फ्लॉप झाले ते, त्याप्रमाणे मला माझं काय करायचं ते करू द्या. यावरती नागराज म्हणतो, अगं पण त्यांचा डिवोर्स तर झाला नाहीच ना, मग तुझ्या प्लॅनचा उपयोग काय? प्रिया म्हणते, आत्ता नाही झाला, पण एकदा का त्यांच्या मॅरेज हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, हे जेव्हा मी सुभेदार घराच्या समोर आणेन ना, तेव्हा तर यांचा डिवोर्स नक्कीच होणार आणि त्यासाठी मला सुभेदारांच्या घरामध्ये घुसावे लागेल, त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मिळवावे लागतील आणि ते एकदा का हातात आले की मग मात्र या सगळ्यामध्ये मला सगळ्यांना सांगता येईल की सायली अर्जुनचं नातं हे खोटं आहे. यावरती आता इकडे नागराज म्हणतो, कर कर, तू मनातल्या मनात अनेक प्लॅन करत राहा, पण तुझा एक प्लॅन यशस्वी होत नाहीये. अगं त्या अर्ध्या डोक्याच्या प्रतिमाला इकडे आणून ठेवलेस आणि आपल्या डोक्यावर बसवलेस, तिला साधं तुला हे करता नाही आलं, तू बाकी कसला ग प्लॅन करणार? त्या अर्ध्या डोक्याच्या प्रतिमाला किडनॅप करायचं होतं, ते नाही तुला करता आलं. असं म्हणत नागराज इकडे आता प्रतिमाच्या बद्दल बोलत असतो. तोपर्यंत प्रतिमा मागे येऊन उभी राहते. प्रिया हे पाहते आणि नागराज पुढे काही बोलणार तितक्यात प्रिया म्हणते, आई आई काय हवे तुला? आणि प्रिया आणि नागराज चांगलेच घाबरतात. नागराज मागे वळून पाहतो आणि विचार करतो, आता हिने काय ऐकलंय, कितपत ऐकलंय, कुणालाच काही अंदाज येत नसतो. त्यावरती प्रिया म्हणते, आई काय झालं, काय हवे सांग ना. त्यावरती प्रतिमा म्हणते, काही नाही, तुला रविराजांनी खाली बोलवलंय, रविराज खाली आले, ते तुला बोलवत आहे. यावरती प्रिया म्हणते, आई तू पुढे हो, मी आलेच. असं म्हणत प्रिया आता प्रतिमाला खाली पाठवते. त्यानंतर ती नागराजला बोलायला लागते, आता नक्की काय प्लॅनिंग आहे याचं मला काही कळतच नाहीये, काय या किल्लेदारने मला खाली बोलवले? यावरती नागराज म्हणतो, मला तर वेगळंच टेन्शन आलंय, या प्रतिमाने माझं काही बोलणं आता ऐकलं तर नसेल ना. प्रिया म्हणते, काय माहिती, चला खाली जाऊन बघूया नक्की काय घडलंय ते. तोपर्यंत आता इकडे प्रतिमा खाली येते आणि तिच्या पाठोपाठ प्रिया सुद्धा खाली येते. प्रिया खाली आल्यावरती नागराज सुद्धा खाली येतो. त्यावेळेला रविराज म्हणायला लागतात, हे बघा, आपल्याला सगळ्याला सुभेदार फॅमिलीने आज डिनरसाठी बोलवलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना सुभेदारांच्या घरामध्ये डिनरसाठी जायचं आहे. प्रिया विचार करते, हे काय नवीन, आता डिनरसाठी का बोलवलंय आणि अचानकपणे असं काय घडलंय की यावरती रविराज म्हणतात, ते काही मला सुद्धा माहित नाहीये की का बोलवलंय, ते पण बोलवलंय, जाऊया ना, काय प्रॉब्लेम आहे? यावरती आता प्रियाला काही प्रॉब्लेम व्हायलाच नको आहे, कारण प्रिया विचार करते की काय घडलं असेल, असं का बोलवलं असेल. त्यावरती नागराज म्हणतो, दादा मला आणि सुमनला काही जमेल असं वाटत नाहीये, तर तू, प्रतिमा वहिनी आणि तन्वी तुम्ही 3 जण जा. असं म्हणत नागराज आता जाण्यासाठी नकार देतो. आता प्रियाला काहीही झालं तरी जायला लागणारच असतं आणि त्यामुळे प्रिया म्हणते, बाबा ठीक आहे, निघूया आपण. मग या सगळ्यामध्ये प्रतिमा, रविराज आणि प्रिया हे 3 जण सुभेदारांच्या घरात जायला निघतात. प्रतिमाला खूप आनंद होतो, कारण बऱ्याच दिवसानंतर तिला आता सायलीची भेट घेता येणार असते, त्यामुळे प्रतिमा खूपच आनंदित झालेली असते आणि रविराज लगेचच प्रतिमाचा हा आनंद ओळखून निघतात. प्रियाच्या मनामध्ये मात्र आता शंका येत असते, काय घडलं असेल, काही वेगळं घडलं असेल का, किंवा यांचं डिवोर्सचं काही असेल का, काय असेल तिकडे गेल्याशिवाय आपल्याला सत्य समजणार नाही, तिकडे तर जायलाच पाहिजे.
असा विचार करत प्रिया निघते. तोपर्यंत अर्जुन आणि सायली जे बाहेर गेलेले असतात ते आता घरी येतात. घरी आल्यावरती इकडे आता प्रताप म्हणायला लागतो, काय रे अर्जुन, अचानकपणे असा डिनरचा प्लॅन का केलास? यावरती अर्जुन म्हणतो, काही नाही, बरेच दिवस आपण ना प्रतिमा त्या आणि रविराज काका यांच्यासोबत वेळ घालवला नाही ना, तर कदाचित त्यांना येऊ देवा, सगळ्यांना जरा बरं वाटेल, म्हणूनच मी आता हा डिनरचा प्लॅन केलेला आहे आणि छानपैकी डिनरचा मेनू होऊन जाऊ दे. यावरती अश्विन म्हणतो, हो हो, डिनरचा मेनू छानपैकी करा, तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर ती मदत मी करेन. यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, मदत आणि तू करशील? नको रे बाबा, तुझी काही मदतच नको. यावरती आता इकडे अश्विन म्हणतो, असं कसं, मी मदत करायला तयार आहे की. यावरती सायली म्हणते, नको, मी सगळ्या डिनरचं प्लॅनिंग करते, सगळ्या डिनरचा मेनू करते, कुणीही काही करायची गरज नाहीये. असं म्हणत सायली आता आपण सगळं डिनरचं करणार असं सांगते. त्यावरती अश्विन म्हणतो, वहिनी, दादाप्रमाणे तुला सुद्धा माझ्यावरती विश्वास नाहीये का? मी छानपैकी मदत करेन की. सायली म्हणते, नाही हो भाऊजी, विश्वासाचा प्रश्न नाहीये, तुम्ही कराल, पण तुम्ही कशाला, मी आहे ना. असं म्हणत छानपैकी गप्पा टप्पा चालू असतात आणि डिनरचा मेन्यू सेट होत असतो. डिनर कसं बनवायचं, काय बनवायचं, हे हसी मजाक होत चर्चा होत असते. कल्पना, प्रताप यांना आनंद होतो, कारण सायली आणि अर्जुन हे दोघं जण या सगळ्यामध्ये एकत्र येत असतात आणि दोघं जण एकत्र असल्यामुळे त्या दोघांना आनंद होत असतो. फायनली डिनरची सगळी तयारी होते. तोपर्यंत रविराज आणि आता कल्पना आणि त्यानंतर सगळेजण तिकडे बसलेले असतात. त्यावेळेला सगळेजण बसल्यावरती रविराज म्हणतात, काय रे अर्जुन, आज अचानकपणे डिनरला काही खास आहे का? यावरती अर्जुन म्हणतो, हो, गोष्टी खूप खास आहेत. म्हणजे मी आणि सायली तुम्हाला आज सगळ्यांना या सगळ्यासाठी बोलवले, कारण आम्हाला तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे. गुड न्यूज म्हटल्यावरती अस्मिता म्हणते, काय गुड न्यूज, आणि हे कसं शक्य? यावरती आता इकडे रविराज म्हणतात, का ग अस्मिता, का शक्य नाहीये? ते दोघं जण नवरा बायको आहेत आणि हे शक्य का नाहीये? गुड न्यूज द्यायची आहे त्यांना ना, तर आपण गुड न्यूज एक्सेप्ट करून त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करूया. का, कसं, कुठे, हे प्रश्न काय विचारतेस तू? अर्जुन, सायली, खरंच खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अस्मिता, या सगळ्यामध्ये ज्युनियर अर्जुन जर का घरामध्ये येणार असेल तर या सगळ्याचा तुला काय का प्रॉब्लेम आहे? यावरती आता मात्र सगळ्यांनाच आनंद होतो. काय बोलतोय अर्जुन, सायली, खरंच गुड न्यूज आहे. यावरती अर्जुन आता सायलीच्या खांद्यावरचा हात पटकन करतो आणि म्हणतो, नाही नाही, तशी गुड न्यूज नाहीये, तुम्हाला वाटतंय तशी गुड न्यूज नाहीये, पण अशी गुड न्यूज आहे. आता इकडे सगळे कन्फ्यूज होतात, कसली गुड न्यूज आहे, काय गुड न्यूज आहे? इकडे प्रिया विचार करते, काय चाललंय काय ह्यांचं, कसली गुड न्यूज देत आहेत? यांचे तर डिवोर्सचे पेपर तयार झाले होते, मग अचानकपणे गुड न्यूजचं कुठून आलं काय? असं म्हणत आता इकडे प्रिया चिडत असते. तोपर्यंत अर्जुन म्हणतो, मी आणि सायली हे दोघं जण एक वेगळीच न्यूज देणार आहोत. आम्ही दोघांनी मिळून इकडे पनवेलमध्ये एक छानपैकी ब्लॉग घेतलेला आहे. असं म्हटल्यावरती आता प्रतापचा चेहरा पडतो, कल्पनाचा चेहरा पडतो. या सगळ्याची कल्पना आणि प्रताप यांनी कधीच अपेक्षा केलेली नसते. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, आम्ही एक छोटासा घर घेतलेला आहे, एक छोटासा फ्लॅट घेतलाय आणि लवकरच आम्ही तिकडे शिफ्ट होणार. आता अर्जुन, सायली त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार म्हटल्यावरती कल्पना, इकडे प्रतिमा, रविराज आणि आता प्रताप सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि हे सगळ्यांसाठीच नवीन असतं, कारण घरच्यांना आधी काही माहितीच नसतं. कल्पना तर खूप मोठा धक्का बसून त्यांच्याकडे पाहत बसते. त्यावरती रविराज म्हणतात, काय रे प्रताप, तुला माहिती होतं का या सगळ्याबद्दल? आणि हे काय, म्हणजे अर्जुन घर सोडून जाणार आहे? यावरती प्रताप म्हणतो, नाही रविराज, आम्हाला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, पण ठीक आहे, जर का या सगळ्यामुळे ते आनंदी राहणार असतील ना, तर ते वेगळे राहून आनंदी राहिले तरी सुद्धा आम्हाला चालणार आहे. आम्हाला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. एकत्र राहून जर का त्यांना त्रास होत असेल तर त्यांनी वेगळं राहून आनंदी व्हावं, इतकंच मला वाटते. आणि तसंही काही दिवस आमच्या घरामध्ये जरा काही वेगळेच घटना घडतायत आणि त्यामुळे जर अर्जुन, सायली एकत्र आहेत, मग ते इथे असू दे किंवा बाहेर कुठे असू दे, आम्हाला काही फरक पडत नाहीये. असं म्हटल्यावर ते इकडे आता अस्मिता म्हणते, मला वाटलंच होतं, ही मुलगी घर फोडायलाच आलेली आहे, या मुलीमुळेच हे घर फुटणार आहे. बघितलं ना, अर्जुनला आपल्या आई वडिलांच्या पासून लांब घेऊन चाललेली आहे. आता या वयामध्ये त्यांच्या आई वडिलांना कोण सांभाळणार? म्हणजे ही घर फोडायला चाललेली आहे ना. त्यावरती अश्विन म्हणतो, अस्मिताई, अगं मी आहे ना, मी आहे, म्हणजे आई आणि डॅडची काळजी, मम्मा आणि डॅडची काळजी घेण्यासाठी मी आहे, तू काय बोलतेयस?
इकडे प्रिया विचार करते, हे काय नवीन नाटक, हे दोघं जण घर सोडून चाललेत. यावरती कल्पना म्हणते, हे बघा, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तुम्ही दोघं जण कुठेही राहा, फक्त आनंदी राहा, एकत्र राहा. यापेक्षा दुसरं मला खरंच काही नको आहे. एकत्र राहून दुःखी राहण्यापेक्षा तुम्ही आनंदी राहून वेगळे राहिलेत ना तरी चालेल. आणि ती रविराजला सांगायला लागते, भाऊजी, बरेच काही दिवस आमच्या घरात वेगळंच वातावरण चाललंय. म्हणजे या सगळ्यामध्ये सायली अर्जुन मध्ये जरा खटके उडतायत आणि त्याच्या दोघांच्या मध्ये सतत वादविवाद होत आहेत. यावरती प्रताप म्हणतो, हो, मला सुद्धा असं वाटते की कदाचित एकत्र फॅमिलीचं दोघांनी खूप बर्डन घेतलेलं आहे आणि त्यामुळे या दोघांना एकत्र फॅमिलीचं प्रेशर आलेलं आहे आणि हे प्रेशर हँडल होत नसल्यामुळे कदाचित दोघांनी हा निर्णय घेतला असेल. मी त्यांच्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देतो. ठीक आहे, तुम्ही दोघांनी वेगळं राहा, फक्त आनंदी राहा. असं म्हणत प्रताप आणि कल्पना दोघंही जण सायली आणि अर्जुन यांनी वेगळं राहावं यासाठी पूर्णपणे आता इकडे मान्यता द्यायला लागतात. पण त्याच वेळेला जबरदस्त ट्विस्ट होतो. अर्जुन सायलीने हे सगळं नाटक केलेलं असतं. रविराजांना घरी बोलवून हे असं काहीतरी गोल 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 घुमवत अगदी शेवटचा विषय येतो, तो म्हणजे प्रियाच्या कारस्थानावरती विषय येतो. आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन सगळ्यांच्या समोर सांगतो, जे डिवोर्स पेपर साने वकिलांनी पाठवले ते डिवोर्स पेपर सायलीने पाठवलेच नव्हते. ते डिवोर्स पेपर पाठवले होते तन्वीने. असं म्हटल्यावरती मग मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. त्यावरती आता इकडे सही दाखवली जाते. ती सही रविराजांना दाखवली असते. ही सही सायलीची नसून तन्वीची आहे हे सुद्धा सिद्ध केलं जातं. पण तरी सुद्धा प्रिया आपली चुकी मानायला तयारच नसते. प्रिया सांगायला लागते, अजिबात मला या सगळ्यामध्ये काही तथ्य वाटत नाहीये. बाबा, हा मला अडकवण्याचा ट्रॅप आहे. का या दोघांचा डिवोर्स करण्याचा मी प्रयत्न करेन. यावरती अर्जुन म्हणतो, ते तर मला सांगायचं गरजच नाहीये का तू डिवोर्स करतेयस, पण त्यापेक्षा हे माझ्याकडे एक पुरावा आहे. वकील आहे मी, वकील. पुराव्याशिवाय मी कधीच काही बोलत नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र आता प्रिया गडबडते. कसला पुरावा, काय पुरावा. यावरती अर्जुन सगळ्यांच्या समोर रेकॉर्डिंग चालू करतो. ज्या रेकॉर्डिंग मध्ये साने सांगत असतात की रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार इकडे आल्या होत्या आणि त्यांनी मला धमकी दिली. धमकी देऊन त्यांनी या सगळ्यामध्ये मला सांगितलं की डिवोर्स पेपर तयार करा. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली समोर येते आणि प्रिया, काय वाटलं तुला, तू असले फुटकळ डिवोर्स पेपर तयार करशील आणि आमचं नातं तोडण्याचा प्रयत्न करशील. खबरदार या सगळ्यामध्ये पुन्हा असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. 7 जन्माचं नातं आहे आमचं आणि हे नातं काहीही केलं तरी तू तोडू शकत नाहीस. असं म्हणत सायलीने प्रियाच्या सणसणीत थोबाडीत देत अर्जुनचा हात घट्ट धरत 7 जन्माचं नातं आता मान्य केलेलं असतं.